नमस्कार. मी अरविंद आठले. भाषवण पुष्पमालिकेतलं 98वं पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि मग आजचा विषय सुरू करतो. आज मी एक अतिशय मोठ्या परंतु विशेष प्रसिद्धी न पावलेल्या अशा व्यक्तीविषयी बोलणार आहे आणि ते म्हणजे श्रीयुत वासुदेव तिवारी. हे नाव मध्य प्रदेश किंवा विदर्भ या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे फार मोठा शिष्य संप्रदाय त्या भागात आहे, परंतु इकडच्या या पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर ठिकाणी त्यांचं नाव विशेष नाही आहे. त्यांचा परिचय करून देणं मला फार आवश्यक वाटतं. माझे अनेक मित्र त्यांचे अनुग्रहित आहेत, त्यामुळे त्यांचं मोठेपण मला माहिती आहे. तर सांगायचं तर पूर्वी जे कुटुंब ब्रिटिशांच्या वसाहती ज्या झाल्या होत्या भारताबाहेर, अशा एका वसाहतीसाठी म्हणून उत्तर प्रदेशातले तिवारी या नावाचे एक ब्राह्मण कुटुंब ब्रिटिश गियाना म्हणजे सध्या दक्षिण आफ्रिका इथे अगदी सुरुवातीला ते गेले होते त्यांचं कुटुंब आणि जॉर्जटाऊन इथे ते रहवासी म्हणून राहू लागले. त्यांचे वडील रामेश्वर तिवारी यांचं कापडाचं दुकान होतं आणि या कुटुंबामध्ये 1908 साली वासुदेवराव तिवारी यांचा जन्म झाला. एक मोठा मार्गदर्शक मित्र आणि तत्त्वज्ञ असा या सर्वांकरता हा पुत्र जन्माला आलेला होता. परंतु आजोबांच्या या घरामध्ये आई वारली. आजोबांच्या घरात दररोज रामायण, महाभारत, श्रीमद भागवत आदी धार्मिक पुस्तकांचे पठण करण्याचा प्रघात होता आणि वासुदेवाला या पठणाचे श्रवण करण्यात मोठी गोडी वाटत असे. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, अर्वाचीन काळातील ऋषीमुनी यांच्या जीवन चरित्राचे पठण करीत असता त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहत. त्यांच्या कथांनी ते प्रोत्साहित होत आणि प्राचीन योगी मुनींप्रमाणे आपणही आध्यात्मिक क्षेत्रातले अनुभव घेण्याची अत्यंत तीव्र इच्छा त्यांच्यात उत्पन्न झाली. ती दिवसेदिवस वाढून राहिली आणि हिंदुस्थानात आपण गेलो पाहिजे ही इच्छा प्रचंड त्यांची बळावली. श्रीकृष्णाचं जन्मस्थान, प्रभू रामचंद्रांची अयोध्या, संत तुलसीदास, कबीर, सुदात यांचं जन्मस्थान पाहिलं पाहिजे अशी त्यांची प्रचंड तीव्र तळमळ त्यांच्यामध्ये होती. मुलाचे असे जरा विचित्र हे पाहून अनेक त्यांच्या वडिलांनी गूढ स्वप्नात ते जेव्हा दंग जास्ती व्हायला लागले तेव्हा वडील त्यांना तिथल्या इतर धर्मातील विद्वान धर्मगुरू, प्रिस्ट आहेत, बिशप आहेत, कॅथॉलिक, प्रोटेस्टंट यांच्याकडे घेऊन गेले, परंतु त्या सर्वांनी आपली असहाय्यता व्यक्त केली. शेवटी त्यांना हिंदुस्थानात घेऊन जावं आणि तिथेच काही ना काही मदतीचा हात मिळेल अशी त्यांची खात्री पटली आणि मग हिंदुस्थानात जाणं भाग आहे हे रामेश्वरजींनी ठरवलं आणि स्वतःच्या मनाविरुद्ध. पण आपली मालमत्ता मेवण्याच्या नावावर, इतर कुटुंबियांच्या नावावर केली आणि बापलेक हिंदुस्थानातील प्रवासाला सज्ज झाले. हिंदुस्थानात आले आणि अनेक ठिकाणी भटकत ते फिरू लागले आणि हावरा स्टेशनवर ते उतरले. तिथून गाडी अलाहाबादला गेली. संगमावर जवळ यात्रेकरू त्यांची वाटच पाहत होते, हे पंडे लोक. आणि मग स्नानातलं स्नान कसं, याच्यातलं पवित्र आणि तुम्ही कसे मुक्त व्हाल यासंबंधी जीवन कशी पवित्र होतं हे सगळे ते पंडे लोक यांना पटवायला लागले. आणि शेवटी हा नदीत यांनी स्नान केलं. वासुदेवानी पोहायचं कसं हे सुद्धा माहीत नव्हतं आणि मग इतकं करून त्यांना काही मुक्ती आणि त्यांच्या ज्या कल्पना होत्या सुरुवातीच्या तसं काही नसतं. खूप प्रयत्न करावे लागतात.
अत्यंत काबाड कष्ट घ्यावे लागतात आणि पुढे त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे काही काबाड कष्ट घेतले त्याला तोड नाही. त्यांच्या लक्षात आलं की हा जो प्रयागचा त्रिवेणी संगम आहे, इथे काही मुक्ती आणि ज्ञान नाही. हा त्रिवेणी संगम कुठला तरी वेगळाच आहे आणि त्या वेगळ्या त्रिवेणी संगमाचं स्नान त्यांना आयुष्यात पुढे अनेक वेळा घडलं. ते काय घडलं हे आपण पुढे पाहणार आहोत. आणि मग त्यानंतर वासुदेव आपल्या वडिलांच्या हाताखाली जे काही शिकायचं ते शिकला. शेतात गुरढोरं राखण कशी करायची हे तो शिकला. काम शेतात कसं करायचं ते शिकले. नकळत रामायण आणि महाभारत, गीता, सूरदास इत्यादी जी ब्राह्मणांच्या घरी असत ती तो नेही आणि अवतीभोवती गुरं चरित असतात तो ही पुस्तकं बसून वाचत असे. आणि एके दिवशी महाराष्ट्रातले एक थोर संत रामदास स्वामी यांचं चरित्र त्याच्या हाती पडलं. ते त्याने आधाशीपणे वाचलं. त्यावरून लक्षात येईल की लग्नपंडपातून रामदास कसं पळून गेले. कारण त्यांनाही लौकिकदृष्ट्या बंधनात पडायचं नव्हतं. आणि वासुदेवानं मग दृष्टी मिळाली की आपणही लौकिक व्यवहारापासून अलिप्त राहिलं पाहिजे आणि आपणही रामदासाप्रमाणे उच्च आध्यात्मिक साधना करावी हे त्यांच्या डोक्यात बसलं. रामेश्वरजीनं आपल्या मुलाच्या या तथाकथित आध्यात्मिक साधनेबद्दल मुळीच सहानुभूती. तो बिचारा व्यवहारी माणूस होता. वासुदेवाचं लग्न 15 झालं. त्यांच्या लक्षात आलं की आता आपण याचा विवाह केला पाहिजे तर हा अडकेल आणि या सगळ्या ह्याच्यात राहील. व्यावहारिकदृष्ट्या विचार करायला लागेल. आध्यात्मिक खूळ त्याच्या डोक्यात जे काय भरला आहे ते नाचं होईल असं म्हणून त्यांनी त्याचं लग्न ठरवलं. तेव्हा वासुदेवानं लग्न करायला नकार दिला आणि त्यानंतर वडिलांचं निधनही झालं. त्यानंतर आपल्या दैवाचे शिल्पकार ते स्वतःच होते. आता त्यांना कोणतं बंधन नव्हतं. संस्कृत भाषा शिकण्याची त्यांना अत्यंत तीव्र इच्छा होती. आणि मग त्यानंतर तो सुदानिया इथं आपल्या आत्याजवळ राहू लागले. कारण आई वडील दोघंही छत्र हरवलेलं होतं. आत्या त्याला अत्यंत प्रेमाने वागवत असे. कालूपूरजवळील खेड्यात एक विद्वान ब्राह्मण पंडित रघुवीर प्रसाद राहत होते. ते वासुदेवाच्या आत्याचेही कुलगुरू होते. या पंडितांनी गायत्री पुरश्चरण केलेलं होतं अशी त्यांची ख्याती होती. आणि मग वासुदेव या पंडित मिश्रांकडे संस्कृत शिकायला गेले. पण पंडितजींनी त्याला संस्कृत शिकवण्याचं नाकबूल केलं. शेवटी सर्व विद्यार्थ्यांपासून बाजूला अलग राहून नुसतं ऐकायचं असं त्यांनी ठरवलं. आणि मग कारण ते समुद्र पर्यटन करून आलेले होते त्यामुळे यांच्या मताने ते भ्रष्ट होते. त्यामुळे त्यांना विद्यार्थी म्हणून प्रवेश दिला नाही. परंतु बाजूला बसून तुला काय ऐकायचं असेल तर ऐक एवढी मुभा मात्र त्याला त्यांनी दिली होती. आणि मग पंडितजींच्यापासून बऱ्याच अंतरावर बसून त्यांनी हे धडे शिकले आणि अत्यंत अध्ययन अतिशय छान झालं त्यांचं. पुढे एका ठिकाणी ते गेले. फिरत फिरत मग भुसावळ, शेगाव करीत ते महाराष्ट्रातील एका वारिका हनुमान म्हणून ज्या ठिकाणी ओळखलं जात असे अशा मठात आले. याची व्यवस्था एक महंत दासबाबा म्हणून होते. ते पाहत होते. अत्यंत तीव्र भक्ती साधना, अलिप्तता, सत्याचा शोध हे सगळं त्या दासबाबांनी पाहिलं आणि कालांतराने या शिष्याला आपला वारस करून घ्यायचा असं त्यांच्या डोक्यात आलं. परंतु वासुदेव बाबांना तसे कुठे एका जागी महंत म्हणून राहायचं नव्हतं. त्यामुळे दासबाबांचे वारसदार नेमले जाण्यापूर्वीच ते तिथून निसटले आणि सुरजी अंजनगाव येथे आले. त्यांच्याजवळ पैसे नव्हते, खायला अन्न नव्हतं. वनस्पती खाऊन दिवस काढले. इथे मात्र रोजगार मिळवण्याचा प्रयत्न केला आणि एका जिनिंग फॅक्टरीत त्यांना काम मिळालं. एकदा काही याने मशीन बंद पडलं तर त्याने सांगितलं ते चालू कसं करायचं. त्यांचं बुद्धिमत्ता विलक्षण तीव्र अशी होती. जिनिंग फॅक्टरीचा मोसम संपला आणि तिथे एक अंजनगावला एक रामलीला कंपनी आली. या कंपनी
गावोगाव जाऊन धार्मिक लांब लीलाचे कार्यक्रम करीत असत. त्यांनी तिथे प्रवेश मिळवला आणि निरनिराळ्या ठिकाणी प्रयोग करून ती कंपनी नागपूरला आली. भंडारा रोडवर एका जुन्या घरात त्यांचा मुक्काम होता. आणि या ठिकाणी मात्र एक भगवान शंकराचं देऊळ होतं. तिथे या फिरस्त्या वासुदेवाला आणि त्या आता रामलीलेतील एका नटाला आध्यात्मिक दृष्टी प्राप्त झाली. भटकंती करायला लागल्यापासून प्रथमच आलेला असा हा उद्घट अनुभव होता. आणि मग ती रामलीला कंपनीही त्यांनी सोडली. पुढे मगनलाल नावाचे एक शेठ होते. त्यांची एक जागा होती आणि त्या ठिकाणी औरंगाबादची गोष्ट आहे. पुढे फिरत ते वाटतं आयुष्यभर भटकत राहिले आणि असं भटकून देशाटन करून जी प्रचंड विद्वत्ता आणि अनेक स्थानांचं सान्निध्य, अनेक देवदेवतांचं सान्निध्य, अनेक सत्पुरुषांचं सान्निध्य त्यांना मिळालं. या गोलछत्रीत मग त्यांच्या ते राहायला लागले आणि ध्यानधारणा त्यांनी करायला सुरुवात केली. सबंध विश्व आणि त्यातील विविधता हिंदू धर्म विचाराप्रमाणे वृक्ष, फळ, त्याच्या फांद्या, फळ, फुलं इत्यादी बीजातून निर्माण होतात. म्हणजे बीजातून वृक्ष, त्याची पानं, फांद्या, फळे, फुलं ही येतात, त्याला जीवन प्राप्त होते. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे जीवनाचं सत्व हे बीजात दडलेलं असतं. आणि याच अर्थाने बीज म्हणजे अंतिम सत्य जगन्यता अशी त्यांची धारणा झाली, ज्याला आपण देव म्हणतो. आणि एक मुस्लिम योगी एका हिंदूंच्या पवित्र ग्रंथाकडं लक्ष वेधतो आणि त्यातील रहस्य उलगडून दाखवतो. माहिती अशी आहे की हा पहिलाच संत नाही. त्यानं मार्गदर्शन करून वासुदेवांवर कृपा केली. या अगोदर अजमेर येथील ख्वाजा चिश्ती यांनी त्यांना दर्शन दिलं होतं. दर्शनाचा अर्थ काय? अंतिम सत्याचे दृष्टीने मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात काय फरक आहे. आणि प्रत्येकजण नियमाचे पालन आणि उपासना निराळ्या पद्धतीने करतो आणि आपण असं म्हणू की प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने केंद्राकडे जातो. वस्तुतः निरनिराळे धर्म निरनिराळे मार्ग दाखवतात, पण सर्वांचं उद्दिष्ट एकच की परमेश्वराची उपासना. तेव्हा अशा प्रकारे त्यांचा जो काही प्रवास सुरू झाला, त्या ठिकाणी एका ठिकाणी त्यांना बुलाकी महाराजांचं घर सोडलं आणि ते गायत्री मंदिरात नारायण कवच लिहून घ्यायला गेले. सुफी धर्मातील संतांनी त्यांना ते नारायण कवच कसं मिळेल हे सांगितलेलं होतं. आध्यात्मिक प्रगतीसाठी ते कवच अत्यंत आवश्यक त्यांना होतं आणि त्याप्रमाणे त्यांना ते मिळालं. त्यानंतर ते पैठणला गेले. बऱ्याच ठिकाणी फिरले. पैठणला असताना एकनाथ महाराजांचं दर्शन झालं आणि एकनाथ महाराजांनी त्यांना अयोध्येला जायला सांगितलं. अयोध्येला ते गेले. त्या ठिकाणी रामानुज पंथातल्या एका स्वामीजींची त्यांची गाठ पडली आणि रामानुज पंथातील चांगल्या सुरक्षित गुप्त साधनेची त्यांच्या उपासनेकरता माहिती दिली. अंतस्थ उपचार पद्धती फक्त लायक आणि ज्यांची दीर्घ उपासना झाली आहे अशा करता होती आणि रामानुजांनी त्यांना ती प्रदान केली. आणि मग वासुदेव मोठ्या आनंदात बुडून निघाले. ते अंतस्थ आवाज शब्द ऐकू लागले. फक्त देवाला माहितील असे शब्द, आवाज, मंत्र आणि गुप्त संकेत, उतारे पवित्र ग्रंथातील त्यांना आठवू लागले आणि वासुदेवांनी हा त्यांचा अनुभव रामानुजांना सांगितला. रामानुज अतिशय संतोष पावले. श्रीराम प्रपन्नाचार्य असं त्यांचं नाव होतं. त्यांना अगदी योग्य अध्यात्मिकची आस असलेला तरुण त्यांचा वारस महंत म्हणून हवा होता. आणि वासुदेव जर संन्यास घेऊन महंत होणार असतील तर स्वामीजी निवृत्त होऊन संन्यस्त वृत्तीने ध्यानधारणा करून आपलं जीवन व्यतीत करतील असं त्यांनी सांगितलं. परंतु संन्यास धर्म घेण्यासाठी पत्नीची आवश्यकता असते. मधल्या काळात त्यांचं लग्न झालेलं होतं आणि पत्नीचं तू संमती घेऊन ये असं त्यांनी सांगितलं. आणि मग पत्नीला शांतपणे परत आले ते पत्नीकडे आणि शांतपणे तिला ही सगळी परिस्थिती समजावून सांगितली.
त्यांचं जीवन म्हणजे पत्नीचं आणि मुलाचं. वसुदेवाने संन्यास घेतल्यावर कसे होईल हे त्यांनी सांगितलं. त्यांनी या प्रश्नाची दुसरीही बाजू स्पष्ट केली. जर ती त्यांना संन्यास घेण्यास संमती देण्यास तयार नसली तर त्यांना काटकसरीचं जीवन, एकाकीपणाचं जीवन आणि तुटपुंज्या पैशामध्ये जगावं लागेल हे त्यांनी पत्नीला समजावून सांगितलं. त्यांचं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. ती त्यांना संन्यास घेऊन देण्यास तयार नव्हती, कारण तिचं ते सर्वस्व होतं. तिचा सारा आनंदच त्यांच्या जागी होता. जीवनाचा साथीदार आणि कुटुंब प्रमुख म्हणून ती नरकयातनासुद्धा सहन करायला तयार होती. परंतु त्याच्याशिवाय ती स्वर्गीय सुख, महंताचं मोठेपण, त्यांची समृद्धी इत्यादी सर्व तुच्छ मानणारी होती. आणि तिच्या शब्दावर ती पतीच्या सहवासात अनुकूल प्रतिकूल सर्व परिस्थितीत राहिली. एकाकीपणा, विस्कळीतपणा बऱ्याच वेळा त्यांच्या जीवनात आला. अगदी 1977 तिचा शेवट होतोपर्यंत हे सगळं त्या बिचारीने सहन केलं. प्रत्येक साधकाच्या पत्नीला अतिशय हाल सहन करावे लागतात. कुठल्याही साधकाच्या पत्नीचं व्यावहारिक आयुष्य सुखात असत नाही, कारण त्या साधकाचं आपल्या व्यावहारिक जीवनावर लक्षच नसतं. फिरत फिरत ते त्रिवेणी संगमाकडे गेले. आणि कुठला त्रिवेणी संगम? काशी विश्वेश्वर. आणि प्राचीन काळातील ऋषी आणि नंतरचे संत यांनी ज्यांची स्तुती केली आहे, गुणगान गायला आहे, ती खरी त्रिवेणी होय. ही त्रिवेणी कोणती? तर आपल्यातच ती आहे. इडा पिंगला यांचा समान प्रवाह करून तिसरी जी जागृत होते, सुषुम्ना, त्या सुषुम्नेत स्नान करणं म्हणजे त्रिवेणीत स्नान करणं. खरी त्रिवेणी ती आहे. ऐतिहासिक भौगोलिकदृष्ट्या दाखवलेली त्रिवेणी संगम हा ती त्रिवेणी नव्हे, ही त्रिवेणी आतच आहे. आणि ह्या त्रिवेणी संगमात जो साधक स्नान करेल तोच खरा पुण्यवान आणि पूर्णत्वाला पोचण्याला लायक राहील. तेव्हा या पार्श्वभूमीवर सगळ्या बंधनात राहून मुक्तीनं खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा मग त्यांनी अनुभव घेतला. स्वतःचा उद्धार कसा करावा हा अनुभवही त्यांना आला. हे समजून आलं की परमेश्वर सगळ्यात आहे, तसेच परमेश्वरात सगळे आहेत. या वास्तवाचं ज्ञान करून देण्याकरता, तसंच त्याची प्रतीती येण्याकरता निरनिराळ्या काळात अनेक दिव्य सत्पुरुषांनी या पृथ्वीवर अवतार घेतले आहेत. आणि अशा ह्या त्रिवेणी संगमात तासनतास ते राहत असत. दिव्य अनुभूती, दिव्य अवस्था त्यांनी या त्रिवेणी संगमात प्राप्त केली. आणि मग ते सगळीकडे पुन्हा संचार त्यांचा झाला. फिरत फिरत ते अकोल्यात आले, तेलाऱ्यात आले, वैद्यकीय शिकले, होमिओपॅथी शिकले, संगीत शिकले, अनेक व्यवसाय त्यांनी केले. तेलाऱ्यात जवळपास ते 20 वर्ष होते. आणि अनेक प्रकारचे अनुभव, अनेक लोकांना दीक्षा त्यांनी दिल्या, अनेक लोकांना कृतकृत्य केलं. त्यांचा आध्यात्मिक प्रवास किती चांगला कसा होईल याची काळजी केली. एक लक्षात घ्या, इथं थोडं विषयांतर असं आहे की सर्वच प्रमुख धर्मामध्ये ईश्वराचं प्रत्यक्ष रूप प्रकाशाच्या रूपात अभिव्यक्त झालेलं आहे. तेच परमेश्वराचं दृश्य स्वरूप आहे. ख्रिश्चनांचं पवित्र बायबल असंच सांगतं की आरंभी परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न केली. पृथ्वीला सुरुवातीला काही आकार स्वरूप नव्हते. हळूहळू गडद अंधार होता, ती पोकळीने व्याप्त होती. ईश्वरात्मा जलस्तरातून वर आला. निर्मितीला सुरुवात करतेवेळी तो प्रथम म्हणाला, प्रकाश पसरू द्या. असं म्हणतात सर्व पृथ्वी प्रकाशमय झाली. नव्या विधानात म्हणजे न्यू टेस्टामेंट्समध्ये आपण वाचतो की ईसा लोकांना सांगत असे की मी प्रकाश आहे, मीच जीवन आणि मीच मार्ग आहे. मला नाकारून कोणीही परमपिता परमात्म्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. इस्लाम सांगतो की दयाळू अल्लाह तेज आहे. आपल्यातील थोडंसं तेज मोहम्मदाला देऊन त्यांनी त्याची निर्मिती केली आणि या नूराने संपूर्ण जग निर्माण झालं. हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे ज्योतिर्मय प्रकाशपुंज हा प्रकाशपुंजच परब्रह्म आहे. हिंदू जेव्हा प्रातःकाळी सूर्याची पूजा करतात तेव्हा सूर्याला ते ईश्वराचे प्रतीक मानतात. ईश्वर स्वतः प्रकाश आहे.
पारशी अग्निपूजक आहेत. ते पण अग्नीला प्रकाश आणि पवित्रतेचं प्रतीक मानतात. पारशी धर्माचे संस्थापक झरतुष्ट्र यांच्या आधीही अग्निपूजा अस्तित्वात होती. पारशांसाठी अग्नी अहुजा माजदाचे प्रतीक आहे. आदिमानव आणि धर्मपण सूर्याला ईश्वर मानित. मेक्सिको निवासी तर सूर्याला भोग चढवण्यासाठी नरबली देत असत. भोजनाअभावी सूर्याची शक्ती कमी न व्हावो ही त्यांची त्यामागची भावना होती. सर्व धर्माच्या शिकवणीचा जर तर्कसंगत विचार केला तर आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचतो की प्रकाशच हा मूळ पदार्थ आहे, ज्यामुळे ह्या सृष्टीची रचना झाली. मग प्रकाश सूक्ष्म असू दे किंवा जटिल असू दे, याचाच अर्थ ईश्वर किंवा परमशक्ती प्रकाश नाही तर प्रकाशापडील आणखीन काही वेगळे आहे, तेच विश्व. आणि गुरुजी त्यांना गुरुजी म्हणत असत. या प्रकाशापलीकडच्या विश्वात विलीन झालेले होते. आणि मग गुरुजी सर्वत्र संचार करू लागले. वर्ध्याला काही काळ राहिले, मध्य प्रदेशामध्ये गेले, तिथे अनेक काळ राहिले आणि विविध प्रकारे पठाणकोट, जम्मू, मीरठ, डेहराडून, सर्व महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा सर्वत्र जाऊन त्यांनी या कार्याचा प्रचार केला. अनेक लोकांना शिकवण दिली. अनेक लोकांची कुंडलिनी जागृतीचं काम त्यांनी केलं. कुंडलिनी काय आहे याचे अनुभव त्यांनी अनेक लोकांना दिले. खूप मोठे मोठे लोक त्यांच्या सानिध्यात त्या काळी आले. एखादा स्वतःचा विशिष्ट संप्रदाय उभा करून इतर सत्पुरुष करतात तसा त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या शिष्यमंडळीत मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख यांना ते मार्गदर्शन त्यांच्या धर्मातील शिकवणीशी अनुसार करीत असत. कोरोनाचा वगैरे प्रत्येक गोष्टीचा त्यांचा अतिशय अभ्यास होता. अनेक धर्मांचा अभ्यास त्यांनी केलेला होता. कोणताही विशिष्ट विचाराचा आणि तत्वज्ञान सांगणारा त्यांचा संप्रदाय नाही की ज्यामध्ये त्यांनी स्वतःची विचारसरणी स्वतंत्रपणे मांडली आहे, असं काही नव्हतं. त्यांचं सारं तत्वज्ञान हे जगातील प्रस्थापित पवित्र धर्मातून वेद, वेदांत, उपनिषद, श्रीमद भागवत, पवित्र बालवर, कुराण यातून आलेलं आहे. आणि त्यांच्या मते सगळे धर्म एकच सत्य शिकवतात, ते म्हणजे परमेश्वर माणसाला निर्माण करतो. या मानवाने पृथ्वीवरील जीवनात या परमेश्वराला जाणून घेऊन त्याच्या उपासनेतूनच त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी अक्षय सुखाचा आनंद मिळवून परमपूज्य गुरुजी मुंगेली येथे शनिवार 14 मार्च 1998 रोजी पहाटे ब्रह्मलीन झाले. त्यावेळी ते 90 वर्षाचे होते. मुंगेलीपासून 2 किलोमीटर दूर शिवपुरी येथे नियोजित स्थळी रविवार 15 रोजी दुपारी हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. अत्यंत वैविध्यपूर्ण असं जीवन ते जगले. फार थोड्या शब्दात ते सगळं मांडणं अतिशय कठीण आहे. खरं म्हणजे तिवारी गुरुजी हे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जवळचे अर्वाचीन सत्पुरुष. संत व्यक्तिमत्वाला स्थळ, भाषा, प्रादेशिकता यांच्या सीमा नसतात. त्यांचं अंतरीचं नातं चिन्मय, आनंदमय, विभू अशा परमात्मा तत्वाशी असतं. आणि त्रिवेणी संगम कसा मुख्य होतो हे त्यांच्या आयुष्यात त्यांनी सांगितलं. तिवारी गुरुजींची जीवनमुक्तीची आनंद यात्रा ही मुमुक्षू, साधक, सिद्ध, सद्गुरू अशा अवस्थातून संक्रांत होत गेली. जिज्ञासू, आर्त, ज्ञानी अशा भक्तीची उत्कट रूप त्यात व्यक्त झाली. त्यांना भगवत दर्शनाच्या विश्वात्मक अभेद वृत्तीच्या अतींद्रिय स्वरूपाच्या दिव्य अनुभूती प्राप्त झाल्या. त्या अनुभूतीचे भांडार या चरित्रग्रंथात त्यांच्या आहे. केवळ ईश्वर इच्छा आणि भगवत प्रेरणेचे निमित्त मात्र म्हणून त्यांनी साधक आणि उपासकांना मार्गदर्शन केले. अनेकांना अनेक सदाचार संपन्न साधकांना देवात्मशक्तीचा दिव्य प्रसाद त्यांच्या हातून मिळाला. आणि धन्य मी, जो कृतार्थ मी, असं अनेक लोकांची भावना झाली. चित्तशुद्धीस पायाभूत अशी साधन शक्ती, भक्ती आणि स्वरूपानुसंधान, उत्कट भगवत प्रेम स्वरूपातील पराभक्ती यांचं हृदय दर्शन त्यांच्या चरित्रात होतं.
पार्थिव काया जरी जन्ममृत्यू जरा व्याधी यांच्या नियमाने ग्रस्त वाटली तरी आत्मानुभूतीने संपन्न अशी त्यांची दिव्य काया. कार्यस्वरूपातील त्यांची यशक काया मृत्युंजयी असते. 1908 ते 1997 या त्यांच्या जीवनलौकिकाचा कालपट असला तरी अनंताचे आनंदयात्री या दृष्टीनंच ते ओळखले जातील. स्वतःची साधना, तपश्चर्या, उत्कट भक्ती यांच्याद्वारे जशी त्यांनी केली तशी इतरांनी करावी अशी त्यांची अत्यंत उत्कट इच्छा होती. तेव्हा त्याच्या अभ्यासानं, आस्वादानं सर्वसाधक उपासकांचे जीवन भगवत्कृपा, सद्गुरुकृपा, दिव्य अनुभूती संपन्न व्हावं अशा त्यांच्या शुभाशीर्वादानं प्रत्येकाने आपापली पूर्णत्वाची आनंदयात्रा सफल करावी. नमस्कार. या ठिकाणी मी थांबतो. अनंत एवढं आहे त्यांच्या चरित्रामध्ये की ते सगळं सांगणं माझ्यासारख्याला अशक्य आहे. थोडक्या शब्दामध्ये आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्यामुळं या ठिकाणी मी थांबतो. त्यांचा अभ्यास जरूर करावा लोकांनी. नमस्कार. पुन्हा भेटू.